increased. Then the applications of biotechnology. What are the uses? हे कुठे वापरला जातो, कुठे त्याचा यूज आहे? तर नंबर 1 ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इज इन्सुलिन. व्हॉट इज इन्सुलिन? इन्सुलिन एक असा हार्मोन आहे जे की पॅन्क्रियाजमध्ये सिक्रीट केला जातो. पॅन्क्रियाजमध्ये सेपरेट सेल्स आहेत, सेल्सचा एक ग्रुप आहेत, त्या ग्रुपला आयलेट्स ऑफ लंगरहॅन्स म्हणला जातो. ते आयलेट्स ऑफ लंगरहॅन्स हे हार्मोन सिक्रीट करतो. ते हार्मोनचं नाव इन्सुलिन. इन्सुलिनचं नेमकं काम आहे काय? इन्सुलिन कंट्रोल द अमाऊंट ऑफ ग्लुकोज इन अ ब्लड. म्हणजे रक्तामध्ये जे शुगरचं प्रमाण असतो ते प्रमाण जास्त किंवा कमी हे कंट्रोल करण्याचं काम हे इन्सुलिन करतो. जर इन्सुलिनची कमी झाली एखाद्या माणसामध्ये, एखाद्या ह्युमनमध्ये इन्सुलिनचं डिफिशियन्सी झाली तर त्या ठिकाणी त्याला एक रोग होतो, त्याला आपण डिसऑर्डर म्हणतो, त्याला म्हणतात डायबिटीस मेलिटस. म्हणजे कधी जेव्हा इन्सुलिनचा सिक्रिशन कमी किंवा जास्त झाला, मग त्या सिक्रिशनमध्ये खराबी आली तर त्या ठिकाणी एक डिसऑर्डर होतो, त्याला आपण डायबिटीस मेलिटस म्हणतो. नेमकं इन्सुलिनचं कार्यपद्धती काय, तो कसा काम करतो? जेव्हा नॉर्मल इन्सुलिन असतो, इन्सुलिन काय करतो, आतमधले जे ब्लड सेल्स आहेत RBC, स्पेशली RBCला सरफेसला ते एक मेम्ब्रेनला बाइंडर्स असतात, केमिकल बाइंडर, त्या ठिकाणी ते त्याला जाऊन चिटकून जातात. चिटकले की ते मेम्ब्रेनला ऑर्डर देतात, बाहेर जे सायटोप्लाझम ब्लडमध्ये जे ग्लुकोजचं प्रमाण आहे त्या ग्लुकोजला आतमध्ये घेऊन त्याला वापरण्याचा ऑर्डर देतात. म्हणून काय झालं, ते बाहेरचं जे ग्लुकोजचं प्रमाण आहे आणि प्रोटीनचे जे मॉलिक्युल ते RBCच्या सेलमध्ये एंटर होतात आणि ते वापरले जातात, यूज म्हणजे एनर्जी युटिलाइज केली जाते. आणि ती एनर्जीचा वापर करून डिफरंट फंक्शन्स RBCचा मुवमेंट सर्क्युलेशनचं जे काम असतं ते करून टाकतात. पण जेव्हा एखाद्या सेलमध्ये किंवा एखाद्या ब्लडच्या सॅम्पलमध्ये इन्सुलिनची कमी असणार तर ते ग्लुकोजचं जे प्रमाण बाहेर होता ते आतमध्ये वापरण्याचं जे ऑर्डर इन्सुलिन देत होता ते ऑर्डर येत नाही, म्हणून ग्लुकोजचं प्रमाण बाहेर वाढत जातो आणि आपण त्याला डायबिटीस मेलिटस म्हणतो. आणि म्हणून अशा व्यक्तीच्या ब्लडमध्ये सॅम्पलमध्ये आपल्याला लेवल ऑफ ग्लुकोज इन्क्रीजेस, ब्लडमध्ये लेवल त्याचा वाढत जातो, बिकॉज सेल्स आर नॉट हॅव्हिंग द ॲबिलिटी टू युटिलाइज. देन फ्रेडरिक आणि चार्ल्स हे दोन सायंटिस्टने 1921 मध्ये, बघा पहा किती लांब, जे 1921 मध्ये सर्वात अगोदर डॉगचा पॅन्क्रियास घेतला आणि त्या पॅन्क्रियास मधून त्यांनी हे इन्सुलिनला सेपरेट केला. ओके, डॉग सुरुवातीला 1920 मध्ये. आणि ते डॉगचं जे पॅन्क्रियास मधला इन्सुलिन आहे ते इन्सुलिनला इंजेक्शनच्या साहाय्याने ह्युमनला देण्यात आला आणि ते जे ह्युमनला ते डिसऑर्डर होता तात्पुरता त्याला थोडा फरक पडला, रिलीफ आला. नंतर द पॅन्क्रियाज ऑफ कॅटल अँड पिग्स, नंतर रिसर्चेस सुरू झाले. पिग्स सुरुवातीला डॉगचं घेतला, नंतर जे कॅटल्स आहेत, नंतर पिग्स आहेत, ते सुद्धा पॅन्क्रियाजचा वापर केला झाला इन्सुलिन काढण्यासाठी. तर इन्सुलिनचं जे केमिकल स्ट्रक्चर डॉगचा किंवा पिग्सचा किंवा कॅटलचा आणि ह्युमनचा पाहिला तर केमिकली हे सारखेच आहेत, पण थोडासा डिफरंट असतो, द डिफर फ्रॉम द ह्युमन इन्सुलिन. सो बट चान्सेस काय असतो, डॉगमधले जे काही डिसीजेस आहेत किंवा बॅक्टेरिया आहेत किंवा जे काय व्हायरसेस आहेत, हे इन्सुलिन जेव्हा आपण त्याचा वापरला तर चान्सेस असतात की त्यांचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे त्या साहाय्याने आपल्या बॉडीमध्ये ते एंटर करू शकतात, म्हणून दॅट वॉज द रिस्क. सो इन द इयर 1980 इन्सुलिन प्रोड्युसिंग जीन, ह्युमन जीन, मनुष्यात जे इन्सुलिन नॉर्मल ह्युमनमध्ये जे इन्सुलिन तयार करणारी जी जीन होती हे रिसर्च करण्यात आला की हे आहेत ते जीन जे इन्सुलिन तयार करतात, ते जीनला जेनेटिकली इंजिनियर्ड करण्यात आला. इंजिनियर्ड म्हणजे त्या जेनेटिकला कट केला, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या साहाय्याने कट करून त्याला बाहेर काढले, बाहेर काढून इकोलायच्या प्लाझ्मिडमध्ये त्याला पॅकिंग केली, मग त्याला रिकॉम्बिनंट DNA तयार झाला, त्या रिकॉम्बिनंट DNAला दुसऱ्या बॅक्टेरियाच्या होस्टमध्ये त्याला ट्रान्सफर करण्यात आला, त्या बॅक्टेरियाला नॉर्मल एखाद्या आर्टिफिशियल जेवणावरती सोडण्यात आला, त्या बॅक्टेरियाने स्वतःचा आपला सेल डिव्हिजन केला आणि प्रत्येक सेलमध्ये आपली ती जीनची कॉपी तयार झाली. म्हणजे मल्टिपल कॉपीज तयार केले आणि नंतर हे जीनचा वापर करून आता इन्सुलिन प्रोडक्शन केला जातो इंडस्ट्रियल लेवलवर. म्हणजे मोठे मोठे जे इन्सुलिनचे इंजेक्शन्स आपल्याला ते मेडिकलवरती येतात, कसे येतात हे पद्धत.
हे टेक्निकमुळे ते इन्सुलिन बाहेर तयार होतात आणि आर्टिफिशियल इन्सुलिन म्हणजे सुरुवातीला जे डॉगचा कॅटलचा पिक्स इन्सुलिन वापरत होते आणि रिस्क होता, चान्सेस होतात की त्यांचे डिसिजेस ह्युमनमध्ये ट्रान्सफर होण्याचे. आता ह्या ठिकाणी ह्युमनचंच इन्सुलिन ह्युमनला देतात म्हणजे ते चान्सेस बाहेर कमी झाले. दुसरा ॲप्लिकेशन आहे बायोटेक्नॉलॉजीचा, दॅट इज द वॅक्सिन. आता व्हॉट इज वॅक्सिन? वॅक्सिन इज नथिंग बट antigenic preparation used to stimulate the production of antibodies and induce immune response. एक असा सोल्युशन, वॅक्सिन काय? एक असा सिक्रेशन, एक असा सोल्युशन ज्या ठिकाणी जेव्हा तो आपल्या बॉडीमध्ये एखाद्या ह्युमनच्या बॉडीमध्ये जेव्हा इंजेक्ट केला जातो, तो आतमध्ये एंटर झाला की आपल्या आतमधले जे बॉडीचा इम्युन सिस्टीमचा जे मेकॅनिझम, इम्युन म्हणजे काय? जेव्हा एखादा बाहेरून आला की त्याला मारण्यासाठी, फाईट करण्यासाठी जी सिस्टीम तयार होते त्या सिस्टीमला आपण इम्युन सिस्टीम म्हणतो, फायटिंग डिफेन्स सिस्टीम म्हणतो. तर ते डिफेन्स सिस्टीममध्ये त्यांचे जे गन्स, बॉम्ब जे असतात ते अँटीबॉडीज असतात. तर ते अँटीबॉडीज तयार होतात आणि ते आलेला जे बाहेर असतो त्याला मारण्यासाठी काम केला जातो. ते करण्याचं काम करतो, त्याला म्हणतो आपण वॅक्सिन. सर्वात अगोदर इन द इयर 1796 एक वॅक्सिन तयार करण्यात आली होती आणि ती वॅक्सिन होती एका डिसीजला, त्याला म्हणतात स्मॉल पॉक्स. आणि हे स्मॉल पॉक्ससाठी एडवर्ड जेनरने वॅक्सिन तयार केली होती, म्हणून त्याला फादर ऑफ वॅक्सिन म्हणतो आपण, एडवर्ड जेनर. तर वॅक्सिन तयार करण्याची पद्धत काय? व्हॉट आर द स्टेप्स ऑफ वॅक्सिन प्रोडक्शन? नंबर 1, inactivated microorganisms are artificial medium to produce a large amount of toxin. For example, जेव्हा जसं आज आपल्याला माहिती आहे की आता कोरोना व्हायरस आहे, आता आपली वॅक्सिन कशी तयार करणार? वॅक्सिन तयार करण्यासाठी आपण सुरुवात अगोदर ते कोरोनाला एक आर्टिफिशियल न्यूट्रियनवरती त्याला आपण टाकणार. तो त्याला जेवण मिळालं म्हणून तो काय करतो? आपल्या स्वतःचा मल्टिप्लिकेशन करतो आणि आतमधून आपलं जे टॉक्झिन आहे, त्याचं जे केमिकल आहे ते बाहेर सोडतो, त्याला आपण टॉक्झिन म्हणतो. तर हे टॉक्झिन लार्ज अमाऊंटमध्ये असं टॉक्झिन तयार केला जातो. ओके, नंतर ते टॉक्झिनला फिल्टर करून घेतात आणि फिल्टर केल्यानंतर त्याला अल्टर करतात, म्हणजे तिची जी पॉवर आहे, टॉक्झिनची जी पॉवर आहे, पॉइझनस जे पॉवर आहेत त्याला कमी करण्यात होतो आणि तो टॉक्झिन नसून टॉक्साईड होतो, टॉक्साईड करण्यात येतो. टॉक्साईड झाला की मग पुन्हा ह्याला फिल्टर करतात आणि ह्यामध्ये अजून एक केमिकलचा वापर केला जातो, मिक्स केला जातो, त्याला ॲडज्युवंट म्हणतात. म्हणजे हे टॉक्साईड आणि ॲडज्युवंट जेव्हा आपण मिक्स करतो तर त्या ठिकाणी एक पातळ सोल्युशन तयार झाला, तो म्हणजे वॅक्सिन. आता ह्या वॅक्सिन प्रकार कसे काय? जसे की पोलिओ हे ड्रॉपमध्ये देतात, पोलिओ आपण, आणि काय वॅक्सिन इंजेक्शनच्या सहाय्याने घेतात, म्हणजे त्याला इंजेक्टेबल वॅक्सिन ॲज वेल एज द ओरल वॅक्सिन. थर्ड ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इज जीन थेरपी. जीन थेरपीमध्ये जेनेटिक डिसीजेस इज नथिंग बट जेनेटिक म्युटॅटिक सेल. म्हणजे खरं तर काय जीन थेरपी? काय जीन थेरपी म्हणजे काय? की ज्या ठिकाणी द ॲबनॉर्मल जीन इज रिप्लेस्ड, म्हणजे खराब झालेली जी जीन आहेत, इन्सुलिन तयार करणारी जीनमध्ये खराबी आली, इन्सुलिन तयार होत नाही, तर त्या जीनऐवजी आपण नॉर्मल जीनना रिप्लेस करणार जेनेटिकमध्ये, त्या ट्रीटमेंटला जीन थेरपी म्हणतं. आणि जीन थेरपी इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल टू क्युअर द जेनेटिक डिसऑर्डर्स. असे डिसऑर्डर ज्याचं ट्रीटमेंट कुठेही नाही, पण हेच एक पद्धत आहे ज्या ठिकाणी आपण त्याला क्युअर करतो. 2 प्रकारची थेरपीज आहेत, एक आहे सोमॅटिक सेल थेरपी आणि सेकंड आहे जर्म लाईन सेल थेरपी. सोमॅटिक सेल म्हणजे नेमका काय? सोमॅटिक सेल्स म्हणजे असे सेल, सेक्स ऑर्गन्स सोडून जेवढे सेल्स, बॉडी सेल्स आपण त्याला म्हणतो, त्या बॉडी सेल्सला सोमॅटिक सेल म्हणतात. म्हणजे त्या सेलमध्ये जेव्हा एखादा जीन्समध्ये डिफेक्ट होतो, त्या डिफेक्टला करेक्ट करणे त्याला सोमॅटिक सेल थेरपी म्हणते. आणि व्हॉट इज द जर्म? जर्म म्हणजे जर्मिनल सेल्स, आणि कुठे असतात? एक तर टेस्टीजवरती नाहीतर ओव्हरीवरती, म्हणजे सेक्स ऑर्गन. आणि हे जे सम सेल्स असतात ह्याच्या साह्यानेच गॅमेट्स तयार होतात आणि ओव्हरी. ह्या सेल्सला जेनेटिकली काय डिफेक्ट होतो त्याला करेक्ट करणे, त्यालाच म्हणतो आपण जर्म लाईन सेल थेरपी म्हणतात. देन actually what is the gene therapy? Gene therapy is nothing but the modification of original genetic makeup, म्हणजे जे
ओरिजिनल जेनेटिक मेकअपमध्ये जे खराबी झाली त्याला मॉडिफाय करून त्याला दुरुस्त करणे आणि प्रॉपर काम करणारी जीन तयार करणे त्याला जीन थेरपी म्हणतो. डिफेक्टिव्ह जीन्सला डिलीट केला जातो किंवा एक रिप्लेस केला जातो, चांगली किंवा हेल्दी जीन्सला त्या ठिकाणी रिप्लेस केला जातो. द जीन थेरपीमुळे इट हेल्प टू क्युअर द डिसीजेस विच आर बाय बर्थ अँड नॉन क्युरेबल. म्हणजे अशी काही डिसीजेस आहेत ज्या ठिकाणी बाय बर्थ असतात, जेनेटिकल डिसऑर्डर आहे, जसं त्याचं काही कोणत्याही ठिकाणी कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्याचा ट्रीटमेंट होत नाही, नॉन क्युरेबल आहे, ते क्युअर केला जातो with the help of this gene therapy. It also helps to cure the diabetes as well as the cancer. It's very interesting. We know that काही किती असे पेशंट आहेत फक्त ते इन्सुलिन घेत राहतात, इन्सुलिन इंजेक्शन घेतात, पण दॅट इज नॉट द सोल्युशन. जीन थेरपी इज द बेस्ट सोल्युशन टू क्युअर द डायबिटीज ॲज वेल ॲज द कॅन्सर. म्हणजे हे दोन्ही रोग जे आहेत ते डिसऑर्डर जेनेटिक थेरपीच्या साहाय्याने क्लिअरली क्युअर केले जाऊ शकतात. नेक्स्ट एक्झाम्पल्स ऑफ द जीन्स दॅट यूज इन द जीन थेरपी. असे किती जीन तयार केलेले आहेत जे वेगवेगळे डिसऑर्डरसाठी वापरले जातात, ट्रीटमेंटसाठी वापरले जातात. ते लिस्ट ऑफ जीन्स आपण पाहणार. नंबर 1 जीन आहेत त्याला म्हणतो टिश्यू प्लाझ्मिनोजीन ॲक्टिवेटर TPA. ह्याचा वापर, हे जीन आहे, हे नाव आहे जीनचं, टिश्यू प्लाझ्मिनोजीन ॲक्टिवेटर. काय करतात नेमकं? हे जीन्स अशा पेशंटला वापरले जातात ज्या ठिकाणी ज्या पेशंटमध्ये ब्लड क्लॉट होत नाही, त्याला रिव्हर्स ब्लड क्लॉटिंग करण्यासाठी हे काम केला जातो. म्हणजे मेल्टिंग, म्हणजे फॉर एक्झाम्पल हार्टमध्ये कोरोनरी थ्रोम्बॉसिस म्हणून एक डिसऑर्डर होतो. म्हणजे हार्टवरती छोटीशी एक वेन असते, आर्टरी असते, त्या ठिकाणी ब्लड क्लॉट होऊन जातो, म्हणून ब्लड सप्लाय स्टॉप होऊन जातो आणि हार्ट अटॅक येऊन तो डेथ होऊन जाते. तर अशा ठिकाणी जे क्लॉट झाले त्या क्लॉटला मेल्ट करण्यासाठी आणि त्याचं जे ब्लड फ्लो होण्याचं जे रूट होतं ते रूट क्लिअर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. नेक्स्ट एक जीन ह्युमन ग्रोथ हार्मोन प्रोड्युसर जीन. आता ग्रोथ म्हणजे काय? आपण पाहिले जोकर जे असतं त्यांची हाईट कमी असते, कारण त्यामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये नॉर्मल जे जीन जे की हार्मोन तयार करते त्यांची प्रॉपर ग्रोथ, म्हणजे मसलची ग्रोथ, बोन्सची ग्रोथ, प्रॉपर बॉडीची ग्रोथ करणारी हार्मोन्स असतात. त्यामध्ये ते जीनमध्ये काहीतरी खराबी, म्हणजे काहीतरी ते वर्किंगमध्ये फंक्शनमध्ये डिस्टर्ब होऊन जातात, सिक्रिशन होत नाही, म्हणून हाईट वाढत नाही. तर त्यासाठी त्याला आपण डॉर्फिझम म्हणतो, पिच्युटरी ग्लँडपासून तयार होणारा हार्मोन. तर असे पेशंटला ट्रीट करण्यासाठी हे जीनचा वापर केला जातो. देन टिश्यू ग्रोथ फॅक्टर बीटा TGF-B हे यूज केला जातो टू डेव्हलप द न्यू ब्लड वेसल्स अँड एपिडर्मल ग्रोथ. आता जेव्हा आपण पाहतो की हॉस्पिटलमध्ये मोठमोठे सर्जरी होतात, ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंटला घेऊन जातात, एवढा मोठा ते कट करून टाकतात, पण 5 दिवसात ते सगळं हे जॉईन होऊन जातो, ब्लड वेसलसुद्धा कनेक्ट होतात आणि टिश्यूजसुद्धा जुडतात. कशामुळे? कारण हे जीन, हे नॅचरली हे जीन असतात, पण आर्टिफिशियल जीनच्या साहाय्याने हे केमिकल तयार केले जातात जे की न्यू ब्लड वेसल आणि स्किनची ग्रोथ करण्यासाठी ते वापरण्यात येते. अँड इट इज ऑल्सो युजफुल इन वुंड हिलिंग अँड बर्न. म्हणजे एखादा बर्न झाला किंवा एखादी जखम झाली त्याला सुद्धा क्युअर करण्यासाठी, त्याचा इलाज करण्यासाठी याचा वापर केला जातो. देन नेक्स्ट 4th जीन जे की जीन थेरपीमध्ये यूज केले जाते, ह्युमन ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 8. ह्याचा वापर केला जातो टू ट्रीट द डिसऑर्डर, जेनेटिक डिसऑर्डर हिमोफिलिया. व्हॉट इज हिमोफिलिया? हिमोफिलिया म्हणजे काय? नॉर्मली एक अशी जीन जे बॉडीमध्ये क्लॉटिंग फॅक्टर, म्हणजे जेव्हा आपल्याला पिन लागली किंवा ब्लडने हात कट झाला तर ब्लड बाहेर येतो आणि 2 ते 3 मिनिटात ते ब्लड थांबून जातो. नॉर्मली प्रोसेस आहे, 2 ते 3 मिनिटमध्ये ते स्टॉप होऊन जातो. स्टॉप होण्याचं कारण त्या ठिकाणी केमिकल निघतो आणि ते केमिकल तयार करणारे जीन म्हणजे ते क्लॉटिंग फॅक्टर असते. काही असे पर्सन आहेत की ज्यामध्ये हे जीन्स ते काम करत नाही, म्हणून त्यांना जरासा बी कट लागला की ब्लड त्यांचा थांबत नाही. तर अशा पेशंटला हिमोफिलिक पेशंट म्हणतात आणि ह्या पेशंटला ट्रीट करण्यासाठी हे जीनचा वापर केला जातो. देन नेक्स्ट 5th जीन इज अ ह्युमन इन्सुलिन जीन, त्याला आपण ह्युमुलिन म्हणतो. आणि हे जीनचा वापर केला जातो एखादा पेशंट ज्या ठिकाणी तिची जीन खराब झाली, इन्सुलिन सिक्रिशन नॉर्मल होत नाही, म्हणून त्याला ते अशी जीन रिप्लेस केली जाते, त्याला ह्युमुलिन म्हणतात. आणि असे पेशंट जे की डायबिटीजपासून सफर आहेत त्यांचं डायबिटीज मेलिटस क्युअर होऊन जातो. देन नेक्स्ट जीन, एक्झाम्पल ऑफ अ जीन दॅट यूज इन ट्रीटमेंट इज DNase म्हणून एक जीन आहे,
त्याचा वापर केला जातो सिस्टिक फायब्रोसिसच्या ट्रीटमेंट. आता व्हॉट इज सिस्टिक? इट इज द अप्पर रेस्पायरेटरी डिसऑर्डर. ह्या ठिकाणी आता कोरोनासारखे जे सिम्पटम्स आहेत नियर अबाउट इट शो द सेम सिम्पटम्स. आणि हे सिम्पटम्स लंग्समध्ये स्वेलिंग असणे, सिक्रिशनचा वाढणे अँड प्रॉब्लेम्स ऑफ टेकिंग द इनहेलिंग अँड एक्सेलिंग हे त्रास आहे, त्याला सिस्टिक फायब्रोसिस म्हणतात. त्यासाठी क्युअर करण्यासाठी याचा वापर केला जातो. देन बोवाईन ग्रोथ हार्मोन हे नेक्स्ट नंबरची एक जीन आहे. ह्याचा वापर केला जातो टू इन्क्रीज द कॅटल अँड डेअरी इल्ड. म्हणजे आता आपण पाहतो की आपल्याला जे डेअरी फॅक्टरीज असतात, ज्या ठिकाणी अमूल डेअरी फेमस आहेत खूप, तर त्यांच्याकडे जे जास्त उत्पादन जे असतो मिल्कचा कसा होतो, कारण त्यांच्याकडे ॲनिमलमध्ये कधी कधी जीन्स ते मिल्क तयार करणारे जीन्स जे आहेत ते तेवढं प्रमाणमध्ये करत नाही. तर अशी जीन ॲबनॉर्मल जीनला काढून नॉर्मल जीन त्या ठिकाणी इन्सर्ट केली जाते, म्हणून त्यांचं प्रोडक्शन वाढतो. नेक्स्ट जीन इज रिकॉम्बिनंट वॅक्सिन्स. आपण पाहिलं की नॉर्मल वॅक्सिन्स आहेत जे की एखादा मायक्रो ऑर्गॅनिझमला वापर करून त्याचा टॉक्झिन काढतात, त्याला वीक करून त्याचा एडज्युव्हंटमध्ये सोल्युशन मिक्स करून ते तयार केले जातात. पण ह्या ठिकाणी रिकॉम्बिनंट वॅक्सिन्स तयार केले जातात. रिकॉम्बिनंट मतलब जेनेटिकली एखाद्या बॅक्टेरियाची जी जीन जे टॉक्झिन तयार करणारे जीनलाच बाहेर काढतात, त्याला कंबाईन करतात दुसऱ्यामध्ये आणि त्या बॅक्टेरियाच्या साहाय्याने त्याचं सिक्रिशन केला जातो. फॉर एक्झाम्पल हेपॅटिटिससाठी आपण पाहतो की काही असे वॅक्सिन्स आहेत, BCG आहेत, पोलिओ आहेत, हे सुरुवातीला देऊन टाकतात, कारण की ते रोग येण्यापूर्वी त्याच्या बॉडीमध्ये प्रतिकारशक्ती तयार होऊन राहतात, म्हणजे अँटीबॉडीचं प्रोडक्शन होऊन राहतो. आणि एखाद वेळेस ते खरोखर जेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर करतो तर हे अँटीबॉडीज त्याला ते न्यूट्रल करून टाकतात, म्हणजे त्याचं प्रमाण करून टाकतात आणि आपण डिसीज होत नाही, इल होत नाही. ओके, तर हे काय ते. द नेक्स्ट इज द जेनेटिकली इंजिनियर्ड बॅक्टेरिया अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे नॉर्मली जे नेचरमध्ये असणाऱ्या बॅक्टेरियाज आहेत, त्या बॅक्टेरियाजमध्ये काहीतरी त्यांचे गुणधर्म म्हणजे चांगले काही ती क्वालिटी आहेत, डिझायर्ड जीन्स असतात. एक्झाम्पल लेग्युम्समध्ये प्लांट्स आहेत, त्यांचे रूटवरती एक रायझोबियम, रूटच्या सराउंडिंगला रायझोमिनियम बनवून एक बॅक्टेरिया आहेत, त्यांच्यामध्ये एक जीन असते जे की नायट्रोजनला फिक्स करतात नायट्रेटमध्ये आणि प्लांट्सला देतात. हे फिक्स करण्याची ॲबिलिटी त्या जीनमध्ये नायट्रेट सिक्रेट करून आहेत. नंतर असेच कितीतरी जीन्स आहेत, तर जीन्सला इंजिनियर करून दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये टाकणे किंवा 2 ते 3 जीन्स एकाच बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट करून एक नवीन बॅक्टेरिया तयार करणे. कशासाठी करायचे? जस्ट टू इन्क्रीज द प्रोडक्शन लेवल. इंडस्ट्रीयलवरती प्रोडक्शन जे आज आपण पाहतो की एन्झाईमचं, सिट्रिक ॲसिडचं, इथेनॉलचं प्रोडक्शन लॅबॉरेटरीमध्ये, केमिस्ट्री लॅबॉरेटरीमध्ये, बायोलॉजीच्या लॅबॉरेटरीमध्ये मोठमोठे केमिकल्सचे जे बॉटल असतात, कुठून आले ते हेच बॅक्टेरियाला मॉडिफाय करून त्यापासून सिक्रिशन तयार करतात. देन जेनेटिकली इंजिनियर्ड बॅक्टेरिया कॅन अल्टर डिग्रेडेशन ऑफ ऑइल पोल्युटंट्स ऑर सर्टन केमिकल्स इन टॉक्सिक वेस्ट. आणि असे बॅक्टेरिया सुद्धा असे तयार करण्यात आले की आपण पाहतो की पेट्रोल आणि डिझेलचे जे रिफायनरीज आहेत ते ओशनमध्ये डेप्थ असतात किंवा मोठ्या समंदरमध्ये मध्ये ओशनमध्ये सीमध्ये आहेत. त्या ठिकाणी जेव्हा ते ऑइल काढतात तर ट्रान्सपोर्टेशनमध्ये काही ऑइलचे ड्रॉपलेट खाली पडतात आणि ते ऑइल हायड्रोकार्बन असतो आणि त्या वॉटरला साफ करणे, क्लिअर करणे हे खूप कठीण आहे. म्हणून या ठिकाणी असे बॅक्टेरिया, नायट्रोझोमोनास बॅक्टेरिया त्या ठिकाणी सोडले जातात, कारण हे त्यांचा फूड असतो. ते हायड्रोकार्बनला साफ करून टाकतात, म्हणजे क्लिअरिंग द नेचर. पॉल्युटंट जे आहेत त्यांना क्लिअर करून टाकतात. आणि असे काही टॉक्झिकसुद्धा वेस्ट असतात, कचरा असतो, रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट आहे, त्यांना सुद्धा साफ करण्यासाठी बॅक्टेरिया किंवा असे मायक्रो ऑर्गॅनिझम तयार केले गेले जेनेटिक इंजिनिअरिंगच्या साहाय्याने. देन लास्ट पार्ट ऑफ दिस इज अ ट्रान्सजेनेटिक ॲनिमल्स. हे एक ॲप्लिकेशन आहे, शेवटचे ॲप्लिकेशन, या ठिकाणी ट्रान्सजेनिक ॲनिमल. आता नाव ट्रान्स मीन्स जेन, जीनचा ट्रान्सफर, म्हणजे जीनचा ट्रान्सफर करण्यात आला आणि ट्रान्सफर केलेले जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्सला आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल. म्हणजे नॉर्मली एक ॲनिमल आहे, पण त्या ठिकाणी आपण एक दुसऱ्या ॲनिमलची किंवा प्लांटची किंवा बॅक्टेरियाची जीन्स काढली आणि बायोटेक्नॉलॉजी जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्याने त्यामध्ये त्याला इन्सर्ट करण्यात आली. आता हे जे ॲनिमल तयार झाला, हे जीन ट्रान्सफर करून तयार झालेला, ह्याला आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणतो. देन असेच ॲनिमल्स ट्रान्सजेनेटिक रिसर्च झालेले आहेत.
त्यामध्ये एक्झाम्पल रॅटवरती खूप एक्सपेरिमेंट झाले, कारण तो मॅमलसारखा. रॅबिटमध्ये झाले, पिगवरती झाले, शीपवरती, काववरती, फिशेसवरती एक्सेट्रा. हे सगळे ॲनिमल्स ट्रान्सजेनेटिक ॲनिमल्स तयार करण्यात आले. मोर दॅन जेवढे ॲनिमल्स आपण पाहिले, रॅट, पिग, फिश, शीप, काव्ज, फिशेस, आउट ऑफ दिस सर्वात जास्त एक्सपेरिमेंट जे करण्यात आले ते आपले माईसवरती, आणि ते मॅक्झिमम 95% ट्रान्सजेनेटिक ॲनिमल देव्या दा माहीत. त्याचे रिझन पण आहेत. कारण काय, ह्यालाच का चूज केला गेला, म्हणजे त्यांच्यावर जास्त टॉर्चरिंग झाली त्यांच्यावरती. कशामुळे? बिकॉज द ॲबिलिटी दॅट शॉर्ट जनरेशन टाईम, म्हणजे खूप शॉर्ट ड्युरेशन आहे. सुपर एव्होल्युशन, एका वेळी ते 40 अंडे देतात, आणि रिइम्प्लांटेशन इज व्हेरी इझी अँड इट इज ऑल्सो रिप्रोड्यूस अप टू, आणि एका वेळेस त्यांचे 20 ऑफस्प्रिंग तयार होतात. म्हणजे खूप कमी दिवसात त्यांचे 20पर्यंत त्यांचे छोटे छोटे पण रॅट तयार करू शकतो. आणि प्रत्येक रॅटमध्ये कंपॅरिझन केला जातो, इंजेक्शन टेस्ट केला जातो, जीन ट्रान्सफर केले तर टेस्ट केले जाते, इन्सुलिनची जीन टेस्ट केली जाते. हे सगळे टेस्ट त्यांच्यावर केले झाले, म्हणून हे ट्रान्सजेनेटिक ॲनिमल्स जास्त आहे. देन व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रान्सजेनेटिक, म्हणजे कशासाठी तयार करायचे, काय फायदा आहे का टाइमपास करायला? नो, दे आर हॅव्हिंग द इम्पॉर्टन्स. ट्रान्सजेनेटिक ॲनिमल्समध्ये पहिला इम्पॉर्टन्स आहे, असे ॲनिमल्सला वापर केला जातो टू स्टडी द डिसीजेस. आता एखादी डिसीज आहेत तर त्याला बॅक्टेरिया इंजेक्ट केला जातो, आणि जेव्हा ते जेव्हा माऊसला, रॅटला ते डिसीज होतो तर त्याला एखादी मेडिसिन देऊन पाहतात की हे त्याला क्युअर झाला का नाही. एखादी जीन इन्सर्ट करून पाहतात तो रेजिस्टन्स तयार झाला का नाही. तर इट हेल्प्स टू स्टडी द डिसीजेस अँड द न्यू ट्रीटमेंट्स, जसे की कॅन्सरसाठी, सिस्टिक फायब्रॉसिससाठी, रिमॅटॉइड आर्थ्रिटिसमध्ये हे जे जॉईंटमध्ये जे पेन असतो त्याला रिमॅटॉइड आर्थ्रिटिस कहतो. दॅन अल्झिमर, द डिमॅन्शिया, ब्रेन डिमेन्शिया म्हणतात त्याला आपण, म्हणजे मेमरी लॉस होत जाते, त्याला अल्झिमर डिसऑर्डर सुद्धा म्हणतात. देन ट्रान्सजेनेटिक ॲनिमल्स आर ऑल्सो यूज टू स्टडी द वॅक्सिन सेफ्टी. आता मी एक वॅक्सिन तयार केली कोरोनाची, पण ती वॅक्सिन डायरेक्टली मी ह्युमनवरती वापरत नाही. काय करणार, ह्या ट्रान्सजेनेटिक ॲनिमलवरती मी वॅक्सिन ट्राय करून पाहतो की वॅक्सिन पॉवरफुल, म्हणजे त्याचा इफेक्ट आहे का नाही. जर नाही तो माईसचा जर काही झाला तरी आपल्याला काय होत नाही, कारण दुसरा माईस आपल्याकडे तयार असतो. तर इट इज यूज टू स्टडी द सेफ्टी ऑफ वॅक्सिन. देन thirdly, the importance of transgenic animal is bioreactors. म्हणजे genetically modified organisms are used as a bioreactor to produce the pharmacologically important protein like alpha-1 antitrypsin to treat emphysema or similar to treat the phenylketonuria. These are म्हणजे बायोरिएक्टर आपण जे केमिकल तयार करतात, जसे की एक्झाम्पल इथे अँटीट्रिप्सिन, अल्फा-1 अँटीट्रिप्सिन, जे की एम्फिसेमाला ट्रीट करण्यासाठी केमिकल तयार करण्यात आला, किंवा असंच दुसरा केमिकल जे की फिनाइलकीटोन्युरियासाठी तयार केला. हे टेस्ट करण्यासाठी रिएक्शन काय आहेत, आपण पाहतो की रिएक्शन झाला म्हणजे त्याला रिएक्शन आणि काय होतात, रिएक्ट कसं करतो केमिकलला, ते पाहण्यासाठी याचा यूज केला जातो. देन इन द इयर 1947 पहिली ट्रान्सजेनेटिक काऊ तयार करण्यात आली. त्या काऊचं नाव आहेत रोझी, आणि हे अशी तयार करण्यात आली की त्यामध्ये जे मिल्क प्रोटीन होता केसिन, ते मिल्क प्रोटीनचं प्रमाण वाढण्यात आला, म्हणजे जेनेटिक लेवलवरती अशी जीन इंट्रोड्यूस केली की जे प्रोटीनचं प्रमाण पहिले होता, सुरुवातीला होता, आता प्रमाण वाढला, इन्क्रीज केला, आणि दॅट इज यूज फॉर ह्युमन कन्झम्पशन. नेक्स्ट इज द लास्ट ऑफ इज importance of the transgenic animal is it is used for to study the chemical safety testing. म्हणजे एखादा केमिकल जे तयार केलेला आहे तो सेफ आहे का, टॉक्सिक आहे का, सेन्सिटिव्ह आहे, ते स्टडी करण्यासाठी वापर केला जातो. अँड दिस इज नथिंग बट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रान्सजेनिक. सो इन द बिगिनिंग ऑफ द चॅप्टर वी हॅव डिस्कस्ड द व्हॉट इज द DNA fingerprinting. Then we have studied the application of DNA fingerprinting. Then we have seen the applications of biotechnology. In that we have seen the production of insulin, then production of after insulin we have seen the production of the vaccines, how the production of vaccines takes place, and uses to cure the diseases. And then we have seen the transgenic animals and what are the importance of transgenic importance. So here we will stop. We finished this chapter. Okay, thank you.